भावना, मस्त खेळलात तुम्ही. ऐक प्लीज बस. अरे पण नाही, ती सांभाळून घे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की इथे फेअर गेम खेळला जात नाहीये. आता माझा हात सोडण्याचा प्रयत्न झाला. खोटे आरोप करतात हे. असे आरोप ते लोक करतात ज्यांना हरण्याची भीती असते. खोटे आहेत हे सगळे आरोप. हो नाही, म्हणजे आमची टीम बाहेर जावी म्हणून आरोप करताय ना तुम्ही. अहो याला काय अर्थ आहे? सगळ्यांना दिसलंय की जे घडलं ते चुकीचं होतं. हे अगदी खरंय. पद्मा जर स्पर्धा खेळायची आहे ना तर ती खेळाडू वृत्तीने खेळली पाहिजे. मी इथेच होते आणि असं काही घडलेलं नाहीये. हा अहो अरे काय आता बघूयात लक्ष्मी आणि अहिल्याच्या टीमचे गुण.
तुझी ग आहे देखणी ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा सागर लाटा ग सागर लाटा ग सागर लाटा डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर वा, स्पर्धा खरंच चुरशीची होती, त्यामुळे स्पर्धेला रंगत चढली आहे. पण सगळ्या स्पर्धकांना आता आरामाची गरज आहे. बरोबर आता अर्ध्या तासानंतर आपण इथे भेटूया. भावनाताई दुखतंय का? मॅडम ऐका ना, मी बाम लावून थोडी मालिश करू का हाताला? नाही एवढं काही नाही झालं. हो, असं काय करत पाहिजे तर आम्ही सगळे बाहेर जाऊ का? चल. अगं नवरा एवढं सेवा करायची म्हणतोय तर करून घे सेवा. हो द्या. आणि तुम्ही सगळ्या सुद्धा स्ट्रेचिंग करा प्लीज. ऍक्च्युली आम्ही जे काय ऑब्झर्व करतोय ना त्यानुसार ते फक्त खेळत नाहीये, ती टीम तुम्हा सगळ्यांना एन्जॉय करण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे प्लीज जरा थोडी काळजी घ्या. ऍक्च्युली आदित्य बरोबर बोलतोय. आतापर्यंत आपण सगळेच जण गाफील राहून खेळत होतो, पण आता इथून पुढे त्यांची प्रत्येक चाल ऑब्झर्व करून आपल्याला अलर्ट राहूनच खेळायला लागेल. आणि त्या दोन्ही टीमचे स्कोर सुद्धा बरोबरीचे झाले आहेत, त्याच्यामुळे आपल्या टीमकडे खेळ निवडण्याचा चान्स सुद्धा आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही सगळे सुद्धा ज्या गेम्स मध्ये तुम्ही बेस्ट आहात ना तोच खेळ चूज करा. करेक्ट. म्हणजे जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवता येतील आपल्याला. राईट. आता तू सुद्धा तुझे प्रयत्न सुरू कर. आता मलाच स्टेअरिंग हातात घ्यावं लागेल. देवा, आमचं राहतं घर आम्हाला परत मिळणार की आमच्या हातून जाणार, हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. आम्हाला निराश नको करू. समोरचे फसगत करतायत हे ओळखण्याची बुद्धी अहिल्या आणि लक्ष्मीला दे देवा. दोघी छान खेळतील. तिकडे बघ काय चाललंय, काय ती मिस करते ती बाहेर. कुठे तरी पावडर मिसळली रे तिनं. काहीतरी गडबड दिसते रे. हा सुद्धा आपल्या विरुद्धचा डाव नसेल ना, कारण ती गेली कुठे. श्री चल, आईला आणि लक्ष्मीला सावध करूया. चल 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 जाऊ लगेच. अगं त्यात नेहमीच खेळ. नाही नकोय. मावशी प्लीज घ्या, तुम्हाला एनर्जीची गरज आहे. खरंच खरंच प्लीज द्या द्या द्या. अरे थांबा, कुणीही पिऊ नका. हे बघा त्यात काहीतरी मिसळलंय.
ए बाळा आणा इकडे आणा. हे नक्कीच त्या पद्मावतीचं काम असणार. काय मूर्ख बाई आहे, हा पण प्लॅन फसला तिचा. पण श्रीकांत तर तुम्हाला कसं काय कळलं? ऐक, भैया हे पास आला. त्या पद्मावतीचा मी काही करून कार्यक्रम उरकणार आहे आणि तेही त्वरित तात्काळ ताबडतोब. सिद्धिराज, हे बघा, तुम्ही अजिबात जाऊ नका. तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघा, आपल्याला नाही माहिती हे नक्की कुणी केलंय ते. मग आपण असं कुणावर आरोप कसा करायचा? अहो पण तू हे बघा सिद्धिराज, आता तुम्ही जर का त्यांच्याशी वाद घालायला गेलात ना तर ते आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतील. आता आपण इथपर्यंत पोहोचलोय ना तर सगळ्यावर पाणी फिरेल. त्यांना कसलं तरी निमित्त करून ना आपल्याला हरवायचंय, पण आपल्याला कसंही करून आपलं घर परत मिळवायचं. जमलंय बरं. अरे प्रीतम, प्रीतम प्रीतम काय मूर्ख. काय झालं? चांगलं आहे सरबत. अरे ते प्यायचं नव्हतं का? प्रीतम, काय होतंय का तुला? प्रीतम, तुम्ही का प्यायलात ते? तुम्हाला काही होत नाहीये ना? तुम्ही बरे आहात ना? हे बघा, तुम्ही तुमच्या खेळाकडे कॉन्सन्ट्रेट करा, आम्ही याला बघतोय. आपल्याला माहित नाही काय मिसळलं होतं ते. हे बघा, काही झालं असलं तरी आम्ही ते बघतो. तुम्ही प्लीज तुमच्या गेमवर कॉन्सन्ट्रेट करा ना प्लीज. हा, पुढच्या 2 मिनिटांमध्ये संघांनी स्टेजवर या. तू जा, मी आहे. जा तू. मुलीनं चला चला चला. काळजी करू नको, मी बघतो. ब्रो ब्रो काही होत आहे का तुला? काय होत नाहीये, फक्त जरा डोळे जड होत आहेत. म्हणजे गुंगीचं औषध होतं ते. बरं आहे का, तुम्ही ह्याच्याकडे लक्ष ठेवा, मी बघतो. आदित्य, काळजी घे. हो हो. आता स्कोर बरोबरीचा असल्यामुळे तुमच्या टीमला चान्स मिळतोय. तुम्ही सांगा आता कोणता खेळ खेळाल? केरसुनी. बस काय आरती वहिनी. दिशा, तुला कळत नाही असं खेळतात? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला खरंच कळलं नाही ते कसं झालं. नाही नाही, त्यांची काही चूक नाही. माझंच काय झालं? ये बस. बाबा, काय झालं तुला आरती? कशी पडलीस ग? बाळा, अरे देवा, आता तुला खेळता येणार नाही ग. अहिल्या, आरती आपली स्ट्रॉंग खेळाडू होती, आता तीच नाही खेळू शकणार. आता पण तिच्याऐवजी कोणाला तरी खेळावंच लागेल ना. आता कोण खेळणार?
पारू, तू घेशील आरतीची जागा? वहिनी पण तिचा काय दामिनी, बस. माझ्या मनात नसतानाही मी दिशाला टीम मध्ये घेतलं आणि पारूला टीमच्या बाहेर ठेवलं. पण आता टीमला पारूची गरज आहे. त्यामुळे आता ह्यापुढे जसं मी म्हणेन तसंच होणार. हो आई, बरोबर आहे. बाळा, देशील ना आपल्या टीमची साथ? वय लक्ष्मी काकू, आपल्या टीमला जिंकवण्यासाठी मी जीवाचं रान करेन आणि आपली टीम जिंकवूनच राहील. ठीक आहे, आता तुम्ही पुढच्या खेळाची तयारी सुरू करा. पारू मॅडम लवकरच रेडी होऊन येतील. सिद्धू चल. चल. जा बाळा. आलेच. बघितलं का, आलीस ना टीम मध्ये? कारण किर्लोस्करांची मोठी सून तूच आहेस. याचा अर्थ देवाने पण इशारा दिलेला आहे. त्याला मान्य आपलं नातं. मी आले. नऊवारी नेसू? क्या बात आहे. मला तुला नऊवारी मध्ये नटलेलं बघायचं आहे. झालं पण आले सावड. बरोबर, माझी इच्छा पूर्ण झाली. दिशा थांब. प्रिया बरोबर पारू खेळ. पारू, तू कायम किर्लोस्कर कुटुंबासाठी उभी राहिलीस. प्रसंगी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केलीस. मला खात्री आहे आज सुद्धा तू लढशील आणि उत्तम खेळशील. देवी आई, तुम्ही इतका विश्वास ठेवलाय माझ्यावर. तुमचा शब्द मी खोटा ठरू देणार नाही. सुखी राहा. पारू, सुंदर दिसतेस. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलवली, रात जागवली पोरी पिंगा. नाच ग गोमा, कशी मी नाचू. नाच ग गोमा, कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा माई नाही आला, कोणी नाही मला. कशी मी नाचू. नाच ग गोमा, कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला. कशी मी नाचू. प्रिया, प्रिया, सावकाश. सावकाश ग. सावकाश. हे बस. कसं काय पडली मॅडम? काय प्रिया, ठीक आहेस ना बाळा? अरे हे नक्की पद्मावतीचंच काम आहे. आपल्या दोन्ही स्ट्रॉंग टीम मेंबर्सना इंजर्ड केलं तिने. चले बघूया. थांब थांब सिद्धू थांब. आदित्य, आपण कितीही आरोप केले ना तरी पद्मावती उडवूनच लावणार. आता सगळ्यात आधी आपल्याला हा विचार करायचा आहे की प्रियाच्या जागी खेळणार कोण. अगदी बरोबर. हे घ्या पाणी. जानू, बाळा, मला माहितीये तुझ्या पायाला दुखापत झालीये.
पण आत्ता आपल्या टीमला तुझी गरज आहे. प्रियाच्या जागी तू खेळ खेळशील का ग? बघ ना, म्हणजे पायाला काही बांधून वगैरे तुला काळजीपूर्वक असं करता आलं तरी करशील का? आई मला 5 मिनिटं देतेस का प्लीज? जयंत चल ना, आपण डॉक्टरांना कॉल करून त्यांच्याशी एकदा बोलून घेऊयात. आम्ही आलोच. जयंत प्लीज मला समजून घे ना. हे बघ, मला खरंच माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करावं असं वाटतं आणि आता मीच अशी एक व्यक्ती आहे जी त्यांना मदत करू शकणार आहे. पण हे सगळं तुझ्या परवानगीशिवाय पॉसिबल नाही आहे जयंत. मी तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरच्यांना मदत करू शकणार नाही. म्हणून सांगते, दे ना मला परवानगी. बोल ना जयंत. जयंत जयंत प्लीज ऐक ना माझं. देशील ना मला परवानगी? जयंत प्लीज असं नको ना रे वागूस. जयंत हे बघ, तुला हवं असेल तर तू मला नंतर शिक्षा दे, पण आता प्लीज मला माझ्या घरच्यांना मदत करू देत ना. प्लीज ना जयंत. काय झालं जयंत? तू असा हसतोयस का? शानू, तू अजून मला ओळखलंसच नाही आहेस. आई बाबांचं घर पणाला लागलेलं असताना मी तुला त्यांना मदत करण्यापासून कसं काय अडवू शकेन? म्हणजे मी करू त्यांना मदत? जाऊ तिथे? जयंत, खरंच थँक्यू. I have to take this. Excuse me. आम्हाला दोघांनाही पटलंय की जयंत चांगला माणूस आहे. फक्त तू त्याच्या टोकाच्या वागण्यावर काहीतरी उपाय शोधावा जेणेकरून तुमचा संसार खरंच सुखाचा होईल. पण म्हणजे नक्की काय सुचवायचंय तुम्हाला? जानू, जयंतला हेल्प हवी आहे. त्याला काउन्सिलिंगची खरंच खूप गरज आहे. नाहीतर तू काय किंवा आपण कोणी किती काही केलं तरी डॉक्टरांच्या मदतीशिवाय तो बरा नाही होऊ शकत. जानू, मी तुला एक डॉक्टरांचा नंबर सेंड करतोय. जान्हवी, तू या डॉक्टरांच्या साह्याने जयंतला थेरपीला घेऊन जा. विश्वास ठेव, नक्की काहीतरी पॉझिटिव्ह बदल होतील त्याच्यात. या खरंच थँक्यू. अगं थँक्यू काय, आम्ही आहोत तुझ्यासोबत. बरं, आता मी पटकन जाऊन रेडी होऊन येते. जा पटकन. आले. अरे जयंत, कुठे होतास तू? तुझीच वाट बघत होता. जानू येईल तयार. चल जाऊया. चल. प्रत्येक वेळेला तुझ्या घरच्यांसाठी काही करायचं असलं तरी तू इतकी काय एक्साइटेड असते शान्वी? तुला माहिती आहे हे सगळं मला आवडत नाही, तरी पुन्हा एकदा तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघावाच लागतो, आणि तोही नाईलाजानं.
हे बघ जानू, तू माझा विचार करणार नसशील तर मला माझा विचार करावा लागेल. नाईलाजाने दिलेली परमिशन तू अशा प्रकारे सेलिब्रेट करतेस? नाही जानू, तुझं हे सेलिब्रेशन मी नाही बघू शकत. तुला सगळे जण नाचताना पाहत आहेत हे मी नाही टॉलरेट करू शकत. एनिवे, तुला तुझ्या या फोनचा आता काहीच उपयोग नाहीये. आय एम सॉरी जानू. फायनली आता मलाही आमच्या घरासाठीच्या लढ्यात सहभागी होता येणार आहे. आणि हे माझ्या चयनसाठी, कारण सगळ्यांसमोर डान्स परफॉर्मन्स केल्यानंतर मला कुणाचीही नजर लागू नये म्हणून. आणि या परमिशनसाठी खरंच थँक्यू. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि या परफॉर्मन्स नंतर सुद्धा ते मी कमी होऊ देणार नाही. माझा फोन? आदित्य, प्रीतम इज इन सेफ हँड्स. ऐक, मला जान्हवी अजून स्टेजवर पोहोचली नाही आहे ना? काहीच माहित नाही यार तिच्याबद्दल. मला एक कळत नाही, तिला एवढा वेळ का लागतो तयार व्हायला? बघ, ती पद्मावती ज्या प्रकारे खेळ खेळते ना, ते पाहून मला कशाचीच खात्री नाही आहे. एक गोष्ट मात्र नक्की, इथून पुढे आपल्याला डबल काळजी घ्यावी लागेल. पण असं कसं यार? मला सिद्धू, आदित्य, तुम्ही जान्हवीला कुठे बघितलेत का? मी केव्हाच शोधतोय तिला. नाही, आम्ही पण तिलाच शोधतोय. ती अजून मेकअप रूम मधून बाहेर आलेली नाही. सिद्धू, चल तिथे जाऊन बघू. चल. का उघडत नाहीये? मी लॉक झाली आहे इथे. प्लीज दार उघडा. दार उघडा प्लीज. हा कसं काय लॉक झालाय? तर जयंतने परवानगी दिली आहे, मी वेळेत तयार पण झाले, पण जर आता मी स्टेजवरच नाही पोहोचले तर या सगळ्याचा काय उपयोग आहे? माझ्या आई बाबांचं, माझ्या माहेरचं हक्काचं घर टेकला लागलंय. मला तिकडे वेळेत पोहोचायलाच हवं. दार उघडा. मी आत लॉक झाले. प्लीज दार उघडा. ये. प्रीतम, ऐक माझं, ऐक. इथे ना मेकअप रूम्स आहेत दोन्ही टीमच्या. तिकडे आपल्याला एक खोली मिळेल ज्यात बेड असेल, तुला रेस्ट करता येईल. प्रीतम आलंय, जवळच आलंय. प्रीतम, हे बघ, इकडेच जायचं आपल्याला. ये अजून थोडंसं. कमॉन 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 कमॉन.
आलोय आपण प्रीतम, आलोय, डोंट वरी. प्लीज कुणीतरी दार उघडा. प्लीज दार उघडा. कुणी आहे का? मी काय दार उघडा प्लीज. कुणीतरी दार उघडा. दार उघडा. मी जान्हवी. कुणी आहे का? ए थांब थांब थांब. काय झालं? अरे इथनं शॉर्टकट आहे, चल. थांब ना. आता यांना कसं थांबवायचं? अरे बोल ना, काय झालं? मेकअप रूम कडे नका जाऊ. मी ऍक्च्युली ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी मेकअप रूम कडे ऑलरेडी जाऊन आलोय. तिकडे जान्हवी नाही. सो आपण परत त्याच दिशेने तिला शोधायला गेलो तर आपला टाइम वेस्ट होईल आणि स्टेजवर आपण तिला वेळेत पोहोचू शकणार नाही. सो इट्स बेटर वी लुक समवेअर एल्स. नाही बरोबर. पण तू तिकडे बघितलंस ना? हो बघ. ओके चल चल चल. ये तिकडे तिकडे तिकडे. वीणा, हा जान्हवी नाही आली? मी बघते आई. माझा अहिल्यावर पूर्ण विश्वास आहे. ती प्रामाणिकपणानेच खेळेल. लक्ष्मी सुद्धा तशीच आहे. नाही पण याचा फायदा घेऊन पद्मावती काहीतरी चिटिंग करणार. तिच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. बाबा जालू सापडतच नाहीये. नाही म्हणजे ती तयार व्हायला गेली होती पण अजून तरी स्टेज जवळ आली नाहीये. आम्ही सगळीकडे शोधलंय तिला, ती कुठेच सापडत नाहीये. हो ना. हा डाव सुद्धा पद्मावतीचा नाही ना? हे बघा, आता वेळ वाया घालून चालणार नाहीये. आपण लगेचच जान्हवीला शोधूया. नाही 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 नाही, थांबा थांबा. तुम्ही दोघी माझ्याबरोबर येऊ नका. तुम्ही स्पर्धेच्या ठिकाणी जा आणि जे काय झालंय ते सगळं अहिल्या आणि लक्ष्मीला सांगा. त्या तोपर्यंत खिंड लढवतील. मी श्रीनिवास बरोबर जान्हवीला शोधतो. कळलं? जा जा लवकर जा. जा लवकर. प्लीज मला इथून बाहेर काढा. कोण? मी जान्हवी. मी आत लॉक झालीये. प्लीज मला इथून बाहेर काढा. जान्हवीला समोर बघितल्यावर माझं काय होईल? जान्हवी सुद्धा इथे आहे हे कळल्यावर मला घाईघाईने घरी जावंसं वाटलं होतं. तिच्यापासून लांब निघून जावंसं वाटलं होतं. पण मग आता तिचा आवाज ऐकल्यानंतर काय झालंय? का मला हे दार उघडून तिला बाहेर काढावंसं वाटतंय? का मला इथून पळून जावंसं वाटत नाहीये? नाही, माझं जान्हवीवर प्रेम नाहीये. माझं जान्हवीवर कधीतरी प्रेम होतं. आता जर आम्ही एकमेकांसमोर आलो तर ती फक्त आणि फक्त माझ्या कॉलेजमधली एक मुलगी असेल, बाकी काही नाही. कुणी आहे का बाहेर? विश्वा, काय वाटतं कोणाचा हात असेल जान्हवीला गायब करण्यामागे?
पद्मावतीच असणार, दुसरं कोण? जानू, सुखरूप असणं खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं डायरेक्ट जाऊन पद्मावतीला जा विचारू. काय बोलता? संपला विषय, चाल ना. चल. जानू, ए विश्वा, जानू. हो 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 प्रीतम. अगं जानू, विश्वाचं तुझ्यावर थांब रे. आता पण बोलत नाही, मला पण बोलू देत नाही. जानू तू ऐक, याचं तुझ्यावर काय बोलायचंय प्रीतम तुला? विश्वा, त्याला काय बोलायचंय ते बोलू देत ना. तू थांबवतोयस का त्याला? जानू, तू प्लीज यात पडू नकोस. विश्वा, हयात एक काम करूया, तिकडे बघूया. जयन, जानू, अरे जानवी, कुठे होतीस तू? अरे मला रूम मध्ये कोणीतरी लॉक करून गेलं होतं. बरं ते सगळं सोडा, आपण निघूया का? स्पर्धेची वेळ झाली ऑलरेडी. हो प्लीज. दरवाजा कोणी उघडला होता? जयंत, अरे कोणीतरी रॅन्डम व्यक्ती होती, पण आता ते सगळं महत्वाचं नाहीये. आता मला तुझ्या बेस्ट विशेसची गरज आहे. ऑल द बेस्ट जानू, ऑल द बेस्ट. चल हा चल 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 निघूया. ये चल चल. माझ्या मार्गात आडवा येणारा हा कोण माणूस होता? हयात, हा जानू. आत्या, जानूला पाहिलंस का? ती म्हणाली होती ती येते. आई, मी आले आता. आता अजिबात काळजी करू नकोस. मी सुद्धा या टीमचा भाग आहे, ते पण पूर्ण ताकदीनिशी. देवाकडे प्रार्थना करून काही होणार नाहीये. आपल्याला आहे ना पद्मावती सारखं प्लॅनिंग करायची गरज आहे. ती जशी चिटिंग करते ना, तसंच आपल्याला सुद्धा काहीतरी मार्ग काढावा लागेल. चीटिंगची मेथड सांगावी लागणार आहे म्हणतोय. अहो, आदित्य आणि तो भावनाचा नवरा असेल कुठे? अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालूबाई नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालूबाई नटुष्य. गोट तोडे कोणाला, गोट तोडे नंदेला. बाळ्या बुगड्या कोणाला, बाळ्या बुगड्या जावेला. अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालूबाई नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालूबाई नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य गुटकडे घालूबाई नटुष्य. डुलते होडी वाऱ्यावरी माझी डुलते होडी. वल्हवरे नखवा शिड होडी, वल्हवरे नखवा शिड होडी. एक मिनिट
मी काय म्हणते, पुढचा खेळ दोन्ही टीमनी एकत्र मिळून खेळायचा, तरच कळेल ना कुणाचं किती कौशल्य आहे ते. काय आम्हाला ही अट मान्य आहे. आम्ही तयार आहोत. ठीक आहे, चला तर मग. नाही नाही नाही, हा चुकीचा मार्ग आहे. अरे पण दुसरा मार्ग सुचत नाहीये मला चिटिंगचा. आता काय त्या पद्मावतीकडनं ट्युशन घ्यायचं काय? गबरे, आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपण ज्या ऑप्शनचा विचार करतोय त्याने कोणाला काहीतरी धोका होऊ शकतो जे आपल्याला नको आहे. तर आपल्यामध्ये आणि पद्मावतीमध्ये काय फरक राहणार? अरे ते कळतंय मला, पण आता काय करायचं? बरोबर आहे, पण करायचं काय? आणि तुम्हाला असा काही पर्याय सापडणार पण नाही. बाबा, काका, अरे खरं मुळात तुम्ही इतकी चांगली मुलं आहात, तुम्हाला चिटिंग करणं जमणारच नाही. आणि खरं सांगू का, मला वाटतं चिटिंग करण्याची कदाचित गरजही भासणार नाही, कारण आपली टीम जीवाचं रान करते. आणि आम्हाला असं वाटतंय की आपण नियम पाळून जिंकूया. अरे अरे, तुम्हाला इतकं टेन्शन घेण्याचं काही कारणच नाहीये, कारण आपली टीम आता एका गुणानं पुढे आहे. काय काय? चला लवकर, त्यांना आपल्या सपोर्टची गरज आहे. चला चल चला 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 लवकर. आता शेवटचा खेळ. एक मिनिट, मला जरा ब्रेक हवाय. आम्ही आलो. अगदी माझं मन वाचल्यासारखं मला बाहेर घेऊन आलीस बघ. हो ग, केव्हापासून माझ्या मनातही तेच सुरू आहे. पद्माला जिंकू देऊया. कॉलेजपासूनच ती अनेक न्यूनगंडात अडकलेली, आणि बघ ना, इतकी वर्ष झाली तरी तिच्या मनातले गैरसमज दूर झालेले नाहीये. ह्या गोष्टींसाठी स्वतःलाच किती त्रास करून घेते. आणि आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पद्माला किती त्रास दिला ते आपल्याला चांगलंच माहिती आहे. म्हणजे आपण अनेक वेळा तिला त्यातून वाचवायचा प्रयत्न केला, पण त्या विद्यार्थ्यांनी तिच्याशी जी काय वागणूक केली त्यावरून आपणही तशाच असणार असा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. हो ना, आणि असे छोटे छोटे गैरसमज तिच्या मनात घर करून बसलेत, आणि त्यामुळे ती आपल्याला तिचा शत्रू मानते. पण आपल्या मनात तिच्याबद्दल असं कधीच काही नव्हतं. काय करूया ग? खरं सांगू तुला, जर राहत्या घराचा प्रश्न नसता ना, तर मी मगाशीच सांगून टाकलं असतं की पद्मा जिंकली. तुला काय सांगू, फक्त हा एक विचार मला सुद्धा आता थांबवतोय. हे बघ, आपण खूप इमोशनल होऊन विचार करू, पण त्याने तुझं अख्खं कुटुंब भरडलं जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता इमोशनली नाही, प्रॅक्टिकली विचार करायची वेळ आहे.
चल लक्ष्मी, आता तर जिंकूनच येऊ, कारण जिंकणं हे आपल्या घरासाठी खूप महत्वाचं आहे. चल. जरा शांत व्हा सगळ्यांनी. सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. सरसर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो. या बाई चिंपानाचाया आमच्या वीणा घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी. खडो खडो रे सोनारा माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाऱ्याला अहिल्या, थांब ना जरा. लक्ष्मी, काय झालं? थोडं बोलायचं होतं ग. मला माहितीये तुला काय बोलायचं ते, पण मला तुला ते करू द्यायचं नाहीये. दरवेळी आपण दुसऱ्याचा विचार करतो, पण ह्यावेळी प्रश्न तुझ्या घराचा आहे. तू या सगळ्यात एकटी नाहीयेस, तुझं अख्खं कुटुंब जोडलं गेलंय तुझ्या घराशी. अगं नाही ग, त्या घराच्या 4 भिंती म्हणजे माझं सर्वस्व नाहीये. माझं घर आहे ते माझ्या माणसांमुळे, माझ्या कुटुंबामुळे. आणि खरंच सांगते, कुठल्याही 4 भिंतींमध्ये मी माझं घर बांधू शकते, पण आपल्या पद्माचा जर आत्मविश्वास पुन्हा गेला ना, तर तो परत येणं कठीण आहे. यांच्या मदतीने मी नवं घर कधीही उभं करू शकते, पण खचलेला माणूस आपल्या माणसांच्या मदतीशिवाय उभा राहू शकेल याची काही शाश्वती नाही. काय करू ग मी तुझं? आता फक्त मी जे म्हणते तेवढं ऐक. आपण पद्माला जिंकू देऊया, चालेल? दुसरा पर्याय आहे माझ्याकडे? नाही. आणि अशा रीतीने टीम पद्मावती ही टीम जिंकलेली आहे. थांबा. आम्हाला माहिती आहे, ही स्पर्धा हरलो तर तुझ्या 2 अटी आम्हाला मान्य करायच्या. एक म्हणजे आमच्या राहत्या घरी आम्हाला परत जाता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे अहिल्या आणि मी तुझे पाय धरून तुझी माफी मागू. पद्मा, आम्ही तुझे पाय धरायला तयार आहोत. आई, अहिल्या, अहिल्या,
किती लाजवणार आहात तुम्ही? आता मला या क्षणी जर कुणाचा राग येत असेल ना, तो तुम्हा दोघींचा. तुम्हाला हरायचंच होतं तर आधी का नाही हारलं? एवढं गळ्याशी येईपर्यंत का थांबलात तुम्ही? तुम्ही हारला नाहीत, तुम्ही मला जिंकवलं. आणि हे न कळण्या इतकी मी मूर्ख नाहीये. पद्मा, अगं आमच्याकडे काही पर्यायच नव्हता बघ. तू आमच्याबद्दल उगाच गैरसमज करून घेतला होतास. पद्मा, आम्ही कॉलेजमध्ये जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी, चांगल्यासाठीच केलं. तुझ्यावर कसलीच जबरदस्ती नाही केली. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या मनावर कॉलेजमध्ये जे घडलं ते अगदी कोरलं गेलं. आम्हा दोघींनाही तो दिवस अगदी व्यवस्थित आठवतो. अगं आम्हीच तुझं नाव दिलं होतं. आम्हाला खरंच वाटत होतं की तू तुझ्या कलेचं प्रदर्शन तिथे करावं. पण मग तू स्टेजवर आल्यानंतर आपलेच विद्यार्थी, आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी तुझ्यावर हसायला लागले, वाईट साईड बोलायला लागले. एकाने तर टॉमॅटोच फेकला होता. खरंच वाटलं नव्हतं ग की आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी तुला असं वागवतील. आमचा हेतू एवढाच होता की तुझ्यामध्ये जी कला आहे ती सादर व्हावी आणि तुझा आत्मविश्वास आणखीन वाढावा. पद्मा, आमच्या मनात तुझ्याविषयी कायम चांगल्या भावना होत्या. प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपलेपणा होता. तू आमची खूप चांगली मैत्रीण होतीस. आणि आमच्या चांगल्या मैत्रिणीबद्दल आम्ही असा विचार करू असं मनात तरी कसं आलं ग तुझ्या? पण यावेळी 40 वर्षांनी आमच्या लक्षात आलं की तुझ्या मनात त्या काळी जे न्यूनगंड घर करून बसले होते ते अजूनही आहेत. आणि त्या कोवळ्या वयात मनावर झालेले परिणाम खूप खोलवर जातात. आणि आता आम्ही जे केलं त्यालाही तसंच कारण आहे. आमची कॉलेजमधली पद्मा खरंच खूप वेगळी होती. पण आत्ताची पद्मा, बाई, अगं तुझ्यात आता जो आत्मविश्वास आहे ना तो कायम तसाच राहावा एवढीच आमची इच्छा होती. त्यावेळी कॉलेजमध्ये जो तो मला माझ्या वजनावरून, रूपावरून बोलायचा. सगळी चेष्टा करायची माझी. आणि तुम्ही दोघी तर स्टार होता कॉलेजच्या. मग तुमच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार असतील असं कसं वाटेल मला? पण आज तुम्ही जे केलंत ना ते बघून माझे डोळे उघडले. हा खेळ खरं तर इथपर्यंत पोचलाच नसता. खेळ खेळताना मध्ये मला गरगरत होतं. माझा पाय साडीत अडकला होता. खरं तर त्या दोन्ही वेळेस तुम्हाला जिंकण्याची संधी होती, पण तुम्ही दोघींनी मला मदत केलीत. आणि शेवटी तर तुम्ही कर केलात, मला जिंकवलं. याच्यावर खरा हक्क तुमचा आहे. तुम्ही मला फक्त स्पर्धा नाही जिंकवलीत, मला आयुष्यात जिंकवलं.
अगं नाही, ही वास्तू तू खरेदी केली आहेस, ती तुझीच आहे आणि तुझीच राहणार. ठेव. आणि तुला माहिती आहे का, माझ्या हक्काच्या घराचं स्वप्न माझे हे पूर्ण करणं. श्रीनिवास, आमच्या हक्काचं लक्ष्मी निवास आम्ही दोघं मिळून बांधणार, नाही का? हो, पण तोपर्यंत म्हणजे तुला मान्य असो वा नसो, भाडेकरू म्हणून आम्हीच राहणार बरं का? म्हणजे काय विषय आहे का? श्रीकांत, श्रीनिवास, माफ करा, तुम्हा सगळ्यांना मी खूप छळलं. पद्मा, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. ओके, रेडी? काय झालं? थांबा. माझ्यापासून तुमची अशी सुटका होणार नाही. आता कसलं नवीन चॅलेंज पद्मा? सगळं गोड झालेलं असलं तरी लक्ष्मीच्या हातचं जेवल्याशिवाय मी काही इथनं जाणार नाहीये. हाय का विषय? अरे लाल माती कुस्तीची, मिसळ झणझणीत वरपायची, बट रस्सा तांबडा पांढरा, कोल्हापूरच्या या पद्मावतीचा